अनुराधा नक्षत्र, आज नशिबाचा थेट लागतोय जॅकपॉट, त्यामुळे पैसे डबल होऊ शकतात, त्यामुळे गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस असून आज मोठे व्यवहार करायला चांगली वेळ आहे. ज्येष्ठा नक्षत्र, आज थोडं स्वतःच्या धुंदीत राहाल, पण आपल्या धुंदीमध्ये आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवा आणि आपल्या कामाकडे लक्ष द्या. विजय तुमचाच होईल. मूळ नक्षत्र, सिंगलचे डबल होण्याचे सुयोग आज असून आजचा दिवस विवाह इच्छुक लोकांना चांगला असून शिवाय आज महत्वाच्या कामाची सुरुवात करण्यासाठी देखील सुरेख दिवस आहे. पूर्वाषाढा नक्षत्र, आज तुमचं मित्रांचं नेटवर्क अत्यंत उत्तम असल्यामुळे आपण आपल्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकतात. विशेष म्हणजे आज दूरच्या प्रवासासाठी देखील चांगला दिवस आहे. उत्तराषाढा नक्षत्र, आज थोडा धोका आहे. रात्रीच्या वेळेस गाडी चालवताना थोडी काळजी घ्या. आज वाहन चालवताना काळजी घेणे गरजेचे. वेग वाढवू नका आणि आपल्या मौल्यवान गोष्टीची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. श्रवण नक्षत्र, आज अडकलेली मोठी फाईल किंवा मोठी कामे आज मार्गी लागण्यासाठी अत्यंत उत्तम दिवस आहे. आजचा दिवस नक्कीच तुमचा विजय होईल. धनिष्ठा नक्षत्र, ऑफिसमध्ये तुमचे मित्र आहेत की दुश्मन आहेत हे आज ओळखण्यात त्रास होऊ शकतो, त्यामुळे महत्वाच्या ठिकाणी आपण फक्त आपल्यावर विश्वास ठेवा. कोणावर आंधळा विश्वास आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. शततारका नक्षत्र, आज शरीरात एकदम ऊर्जा येऊ शकते. आपण म्हणाल मोठी कामं करण्याची इच्छा होऊ शकते आणि नक्कीच आपल्याकडनं ही सर्व कामे होऊ शकतात. आजचा दिवस सुरेख आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, प्रवासामध्ये जाताना थोडं विचारपूर्वक जा, कारण प्रवासासाठी आजचा दिवस चांगला नाही. आज आपला मूड स्विंग देखील होऊ शकतो, त्यामुळे आपल्या मित्रमंडळींसोबत किंवा आपल्या नवऱ्यासोबत किंवा बायकोसोबत वाद होऊ शकता. आपल्या वाणीवर थोडं नियंत्रण ठेवा. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून आज आपल्यावरती कुबेर देवता प्रसन्न आहे. रेवती नक्षत्र, चंद्र आपल्याच नक्षत्र असल्यामुळे विचारांचा गोंधळ राहील. आज ऊर्जा खूप असेल, पण आळस अंगात राहील. आपला आळस बाजूला टाका, नक्कीच तुमचे सर्व काम मार्गी लागेल. चला तर मग सर्वांसाठी साधा सोपा आणि सिंपल एक उपाय असा, एक वेलदोडा आपण आपल्या हातात घेऊन आपल्या देवाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या कुलदेवताचं स्मरण करून म्हणायचं की माझा आजचा दिवस तुझ्या आशीर्वादाने उत्तम जाईल. आणि तो वेलदोडा आपण आपल्या खिशात ठेवायचा आणि महत्वाच्या मीटिंगच्या वेळेस किंवा कामाच्या वेळेस तो वेलदोडा चगळून खाऊन घ्यावा. आपला दिवस नक्की उत्तम जाईल. चला तर मग अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपल्या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला, कमेंट करायला विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.